श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकोटका भक्ती पंकजाच्या सदैवारका मुनिमांस चकोर पाळका कृपा पियुषा चंडा तू भाविक प्रेम भक्तपरी त्रयांचा ससी पूर्ण कैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टे प्रकटलासी करविंशति प्रताप सदन संकटी घातले देवतेने तदर्थ सकळ रविकोपाळन अवतार दीक्षा मिरवीसी देव विप्रांचे संकट पावन मत्स्य कुळाते करी धारण मग उदरीते गमन दावून शंखासूर धरियेला देवीच दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवीत उदधी मंथुनी शंखा तो शवीत महाराज कृपार्णव रायाबाईची उद्दाम करणी स्वरूप मिरवी कुजटपणी संकट पडता सूरगणी परशधर झालासे अपार भक्त प्रेमा सधन त्यांत स्थिरावले पंडुनंदन शिशुपाळ वक्रदंत क्रंदन वसुदेव कुशी मिरवला असोयसा भक्तिप्रेमा तू ते आवडे मेघश्यामा तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी मागिले अध्यायी केले कथन इंगळाज क्षेत्री मच्छिंद्र नंदन अष्टभैरव चामुंडा जिंकुन दर्शन केले अंबेचे तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पहा आपुले मनी बारा मल्हार मार्ग धरुनी जाता झाला मच्छिंद्र तो बारा मल्हार कामनांत मुक्कामा उतरला एका गावांत देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी प्रौढला तो रात्र झाली 2 प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र तव कामनी दिवटा पार मच्छिंद्रनाथे देखिल्या इकडून जाती तिकडून येती ऐशायेर झारा करीती ते पाहुनी नाथ जती म्हणे भूतावये उदेले तरी ते करावे प्रसन्न समय येत हाची दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्यांते आता शरणागत प्रसन्न करून घ्यावे भूत श्रोते म्हणती कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की तरी ऐसे न बोलावे यावे भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसांचे प्रेत नेले समरंगणी सुळे तेव्हा मृत दृष्टी करून उठविशेन कपिरत्न तेही तोसेसी प्रसन्न भूत झाले कलिंत तरी लहानापासून थोरापर्यंत समयी कार्य घडून येत पहा अर्णवा जुरळे निश्चित वाचविले म्हणताती तन्याये कल्पनी चित्ती नाथभूतांच्या बैसल्यावरती अमग अंबिकास्त्र स्पर्शशक्ती प्रेरिता झाला तेची क्षणी ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरुमेदिनी मग पद धरी आवळोनी सुटका नाही पदांते जेवी युद्ध कुरुक्षेत्रांत मही धरी तसे कर्णरथ चक्रे घेऊन करी कुंठित गमन संधान करुनेदी तन्याये स्पर्श शक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती चलनवलन मग त्या क्षिती काही एक चालेना जैसे तरु एका चिठाई वसती अचळ प्रवाही तन्याये भूते सर्वही कुंतोनिया टाकिती तया भूतांचे वियोग निमित्ते की वेताळा भेटी जाणे होते सर्व मिळवणी येता क्षितींत जमोनिया येताती तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीच राहिली अप्राप्य येरीकडे वेताळ क्षितींत अनंत भूते पातली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ तो नूनपणी सर्व मंगळ
दिसून आले तया ते मग अन्य भूतांते विचारित शरवतीरीची भूत जमात आली नाही किमर्थ शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत शरबतीरी येऊनी त्वरित निज दृष्टी पाहाती तव ते मंडळी मही व्यक्त उभी असे बळरहित जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आता येना मग त्या मंडळा निकट येऊन उसते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त महिला गुण काय म्हणून तिष्ठला वीरी म्हणती अनेक जे भेद मही उचलोनी देता पद कोण आला हे सिद्ध तेने कळा रचियेली मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालले शोधा लागून गुप्त रूपे वस्तींत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला बालार्क किरणी तेजा गळा शेंदूर चर्चिला से भाळा या माझी विभूती सकाळ मुखचंद्रे चर्चिली करणी मुद्रिका रत्नपाती की वस्ती सपातल्या रत्नज्योती हे मगुणी गुंफुनी निगती कबीर भारी वेष्टिला ललाट पाट निशा पिंगटा वटदुग्धाने भरल्या जटा सरळ नासिका नेत्रवाटा अग्री समदृष्टी पाहतसे अर्कनयनी विशाळ बहुत उग्रपणी उदय दावित पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला स्थूळवट बाहुदंड सरळ आजानुबाहू तेजाळ किमल विमल करुणी स्थळ बहुवटी विराजले मस्तकी शोभली दिव्य विरगुंठी कथा विराजे पाठपोटी त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरवी तसे बाहुवटे हनुमंत वीरकंकण करी शोभत कुबडी पावडी घेऊनी हातांत बोधशैलिका विराजे जैसा तीव्र 12वा रुद्र की सकळ योगियांचा भद्र जैसा नक्षत्रगिणी चंद्र तेजा माझी डवरतसे ऐसे पाहुनी एक होती मना माझी करिता ख्याती येण्याची व्यक्त केले क्षिती भूतगणा वाटतसे मग ते होऊनी संदेहस्त नाथासी म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुलाल्या कार्यासी नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले येरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ यावरी त्यांची म्हणे नाथ सोडणार नाही सहसाही तुमचा वेताळ आदिराणी व जाऊनी त्यांते चुरे सांगावे येरू म्हणती मग अपूर्व भले नोहे महाराजा वेताळ खवळता बाबर देव हे महाबळाचे असती अष्टार्णव ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसे सबळी तया माझी फोडिती कळी तयांसवे कोमिरळी केली नाही आजन्म देवदानव गंधर्व सती तेही वेताळ बलाढ्य म्हणती तस्मात् स्वामी तयांप्रती श्रुत करून हे जी येरू म्हणे संपादनी येथे काय करिता दाविनी तुमचा वेताळ पाहीन नयनी बळजेठी कैसा तो ऐसी ऐकुनी भूते मात म्हणती अवश्य करू श्रुत मग जाती चेत तो वेताळ भूत तया पाशी पातले राया वेताळासी करुणी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतांचे विघ्न योगी एक आहे की तेने खेळणी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करीना महाराजा ऐसे ऐकुनी पिशाचराव परमक्षोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व
भूतावळ मेळवा मग भूतभृत्य जासूद हलकारे जाते झाले देशांतरा अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगालादी पातले माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाड विलंब वचन सप्तद्वीपींचे पातले सकळ आश्रित करुणी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी अष्टराणी व एक एक कोटी समारंभा पातले अष्टराणी व तयांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व मन्मद महिषासुर धोवान गर्वे बाबर झोटिंग पातले मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून वीरांत त्याचा संचार तो एक कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आज्ञा वेतावीर येऊन या पोचला सकळ वेताळा पाशी येऊन कथिते झाले सिद्ध गमन मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालले येऊनी शरभ तीरा प्रती अष्टी कोटी कोल्हाळ करीती तेने दणानी अमर चेती आणि पाताळी आदळतसे ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूती पात आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखित पै केले स्मरण गांधीव विभूतीशर सज्ज करीती अतितत्पर परी सर्वांचा प्रताप पहावया स्थिर मी विराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपुन भोवते वेष्टले रेषारंगण आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवीतसे तेने करुणी भूतांचा प्रवेश लिप्त नोवे आसपास परी भूतावळा स्मशानास वर्षाव करीती आगळा जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपार अंबरा परी वज्रास्त्र सबळ मौळी भारा कदा काळी मानिना त्यांतष्ट पिशाच नृपाळ स्वरूपे करुणी अतिविशाळे तरु टाकिती उपटुनी बळे पर्जन्य धारांसारिके परिते वज्रास्त्र मौळी तयान गणिती तये काळी तरु संचोनी पर्वतमौळी पर्णकुटीती जाहली ऐसा संचरता तरुभार काय करीते झाले समग्र कोरडे काष्टादी तृणापार तयावरी सांडिती सकळ करुणी महाकर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुनी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरितसे भूते सांडिते वैश्वानर तरु कडकडती ज्वाळपुर ब्रह्मांडी उन्हाळा व्यापे थुरोर पक्षी क्रूर जीव जंतू ऐसे पाहता पावक ठाटी परी जलदास्त्रे केली दाटी उदधी मिरवुनी आकाशा पाठी शांत केला पावक तो या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरावी तसे परितो दृश्य जाणून प्रयाग्नी पाळते गुप्त योगिनी मग पहा उदधी तुळया सांडूनी आकाशांत मिरवत्या परितो विजेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र पेरून शांत केला द्विमूर्धन अस्त्रमंत्रे करुनिया शांत होताची मंत्राग्नी नाही उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जल्पुनी भूतांगणी कल्पितसे तेने करणी अष्टकोटी नाही व्यक्त झाली एक थाटी जैसी पूर्वी भूतांते राहटी तेच झाले सर्वांच परी अष्टजनाचे तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळे मिरविती परी स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले हे तो नवनी बिकटाले मच्छिंद्राते आकाळया परी होवते आहे वज्रसंपन्न लागन चाले काही तेने परी परम बलाढ्य ताळ संधान निकटांगे पातले परी भोवते आहे वज्रास्त्र
तेची येऊनी गेला मुखपात्र, हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र. वासवास्त्र सोडी तसे वासवास्त्र होता प्रगट, उभयतांची झाली झगट. जैसे जेठी लागुनी येत पाठ, लोंबी झोंबी खवळले एकमेका मी पाविती. तेने बाणा अपेक्षिती, अष्टसमुद्र हेलावती. खळबळती नक्षत्रे पै शेषमस्तके हेलावती. कूर्ममणे त्या अति अद्भुती, वराहसावरुनी नेटे दंती. मही लागी उचली तसे येरीकडे सप्तजन, कबळू पाहती मच्छिंद्राचे चरणी. हे चरणी धरुणी मही कारण, मच्छिंद्रनाथ आकाळा. पुरितो नाथ अतिचपळ, पुनः वज्रास्त्र सिद्ध केले सबळ. दाही दिशा रक्षपाळ, ऐसे वज्रास्त्र मिरविले. यावरी तो दानवास्त्र जल्पून, दानव केले सप्त निर्माण. मधुतील कुंभकर्ण, मरु आणि नालीमल. मुचकुंद त्रिपुर बळजेठी, ऐसी सप्त दानव हाटी. साती देवते बळजेठी, लोंबी झोंबी पातले. झोटिंगा ते मधु झगटे, खेळता ते कुंभक नेटे. बाबरा ते कुंभकर्ण लोटे, झोटधरणी झगडते. मन्मदा लागी मरु भीडत, मालीमल मुंजा ते आल्हाटित. महिषासूर अतिमुचकुंद उन्मत्त, त्या ते भीडतसे. दुर्वाने वीर समर्थ, त्रिपुर झगटे तया निरत. ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य, सप्तजन आल्हाटिले. ऐसे वीडता अष्टजन, मही उठला ती दणाण. एकमेका मही कारण, आकाळया ते जल्पिती. एक दिन एक रात्री, साती जणा नविश्रांती. लाथा केवड हुमण्या देती, वर्मावर्मी जाणून या. तेने करुणी प्रहार भेदित, भेदिता देह विकळ होत. मुष्टी प्रहारे मूर्छित होत, मही तडती आदळोनी. मग साती जणे दानवास्त्र, भिडता केले त्या जर्जर. मग सप्त दानव अदृश्यवर, होते झाले एकसरे. येरीकडे वासव शक्ती, भिडता प्रेमे वेताळा प्रती. तो संधान पाहुने हृदयस्थिती, वासव शक्ती भेदी तसे. तेने घाई अतिसबळ, मूर्छित पडला वेताळ. मही पडता उतावीण, अदृश्य झाली शक्ती ते. येरीकडे मच्छिंद्रनाथ, वाताकर्षण विद्या जल्पत. तो सावरोनी वेताळ मूर्छित, पुनरपियाला त्वरेने. येता येता सात जणी, लगट करती निकट येऊनी. तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी, मच्छिंद्राचा झालासे. सिद्ध प्रयोग होता निती, संचार तो अष्टदेहांप्रती. तेने करुणी वातगती, आकर्षण होतसे. जव जव आकर्षण वात होत, तव हस्तपादांचे चलन राहात. परमक्लेश उचंबळत, मूर्छा शक्ती मिरवाव्या. ऐसी होतांची अष्टमावृत्ती, मगम एकमेका प्रती बोलती. आता आसडुनी अहमवृत्ती, शरणवेगी रिघावे. नातरी जोगी आहे कठीण, भूतांस आपला घेईल प्राण. तरी याते प्रसन्न करून, जगा माझी नांदावे. जैसे राम प्रसादे करून, लंकाराणी व विभीषण. किंवालीचे कृतीने, राज्य मिळवला सुग्रीव. तन्यायी येथे करून, वाचवावा आपला प्राण. उपरी जीवलिया संगोपन, आश्रय होईल हा एक. जैसा दरिद्रियाला परिस, की चिंतामणी चिंतित्यास. की पीयूष लाभे रोगियास, तैसे होईल आपणासी. की प्रल्हादाचे नरसिंह दैवत, संकटी झाले सहाय्यवंत. तन्यायी आजही प्रीत, वाढवावी महाराजा. ऐसे बोलूनी एक
एकमेका निश्चय करुणी नेटका म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्यायी सर्वज्ञ मूर्ती सोडवियामा क्लेश पद्धती क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण आहे आमचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रीदान संजीवनीचे पै केले प्रत्यक्ष अससी नारायण हे नेणोनी रळी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्यांची जैसा जटायू आणि संपाती प्रताप दाऊ गेले गभस्ती परिभोग दशा प्राप्ती सध्यांची झाली लाभावरी तन्यायी येथे झाले तरी कृपेची बसली पावले चलनवलन अवघेची राहिले बोलणे उरले सांगाव्या आता क्षणिक करिसी यास आम्ही जाऊ परठायास तेने लाभ तव हस्तास काय मिरविल तुझ लागी तरी आमचा वाचवावा प्राण मग नाम तुझे मिरवी जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतांसहित येऊ की यमे पाहिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत तन्याये आम्ही भूतांसहित तुझ पुढे मिरवू की हे जरी मनशील खोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे आणि पंचपातके महानेटे निजमस्तके मिरवू की गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्री हत्यारी बाळहत्यारी मातृपितृ गुरुहत्यारी पंचपातके मस्तके मिरवू की 80 पातके रौरक्षिती मूग मिरवू संवत्सर अयुती याते साक्ष चित्रगुप्ती लीनमूक पदा मिरवू का ऐसे आमचे बोल निश्चित काया वाचा धरुणी निश्चित तरी आता होई कृपावंत दयालहरी मिरवावी यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्यांते सहाय्य भूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्यार्थी तुम्ही वर्तोनी सहाय्य करावे मंत्रा लावणी कोणीतरी घोकिलिया मग अष्टमी म्हणती अवश्य कार्य करून निसंशयास मग साधना प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधना सांगितले समस्त तेने पंते कार्य जगांत निश्चय आम्ही मिरवू की पूजा पुरस्कर अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र जळला स्थापनी ग्रहण पर्वणी ते नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची येरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळा स्पर्श पाहती चरण कमळ मही व्यक्त होनिया तेव्हा जल्पनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्र पद नमिनी पवित्र सन्मुख उभे राहती बद्धांजळी उभय कर उभे असती ते समोर वाणी बदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणोनी मग त्या मंडळींत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत जेवी नक्षत्रा माझी तेजोमंत शशीनाथ मिरवला की रश्मी पाल मंडळांत तेजे गैवरला प्रभे आदित्य की सुरवर गणेश शचीनाथ स्वर्गामध्ये मिरवला की शिवगण समुदायी परमशोभत नग जावई की विष्णू गणांत शेषशायी प्रभुत्वपणे मिरवला की दानवा माझी भूषणामूर्ती की देवा माझी बृहस्पती की पृतने माझी ऐरावती देवांगणे मिरवी तसे देवी पिशाच मंडळांत परमशोभला मच्छिंद्रनाथ मग सकाळांच्या मस्तकी ठेवुनी हात म्हणे क्षेमवंत असावे अष्टजण मुख्य नायक ते बोलती बोलावून सकळीक की मच्छिंद्र कार्य श्लोक जगोपकारा वदलासे तरी त्याचा धाक कोणी तया साय पिशाच सावे येऊनी
सांगितले याचे कार्य द्या करुणी मंत्रोच्चार होताची ऐसे ऐकून या भूती अवश्य म्हणती जोडून हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि कवर मज द्यावा तुमचे आमचे समरांगण झाले सबळ बळे करून त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरविले तरी ते आख्यान वाचिता तयान करावी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रियमानावा तो पुरुष त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपुले कहुनी सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये रे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रा लागी न देखती की अविंद जेवी का सुकर की श्वान मानिती अशुद्ध विप्र तेवी ते माननी सर्वत्र दूरदेशा असावे ऐसे आणनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळून या आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूरमार्गी बैसावे हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावी व्यथा हेची द्यावे मज सर्वथा कृपा करुनी सर्वांनी ऐसी ऐकुनी मच्छिंद्र युक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदना ते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही ऐसे वदनी वरदभूत निमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व निमुनी पुसुनी त्या ते स्वस्थानाते चालले अष्टकोटी पिशाचांसहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार तेथीचा विधी करुणी सर्व कुमारी दैवती चालला तैसीच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी ते पुढले अध्यायी अवधान देवनी कथा श्रोते स्वीकारा हो या कथासार ग्रंथास परीकर पंचमाध्याय घोकिल्यास पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाही जरी पहिली बाधा असेल तरी ती पठण करिता जाईल प्रथमाध्याय जो घोकिल त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सूत तयांते चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परमसकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वांते असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग तुंडीसूत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करुनिया स्वस्ति श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणम् अस्तु शुभं भवतु श्री नवनाथ भक्तिसार पंचमाध्याय संपूर्णम्